हे थांब रे थांब थांब रे. का रे खाल्लं. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी गुडल्या गोल्डन करून रेडी झालोय. आता मस्तपैकी ड्रॉइंग काढायची. नाश्ता वगैरे पण झालेला आहे आपला सगळा. आज लवकर उठलेला ना त्याच्यामुळे लवकरच उठालो थोडा. आता मस्तपैकी ड्रॉइंग काढूया कारण की ऑलरेडी आपण 2 दिवसाची ड्रॉइंग एका दिवसात काढली. त्याच्यामुळे कालची ड्रॉइंग मला काढायला लागली नाही. ते मी एडिट करून शेड्यूल केलतो. आणि कालचा ब्लॉग एवढा मस्त झाला की नाही तर तुम्ही बघितला असशीलच. जर बघितलं नसला तर कालचा ब्लॉग बघा. आपला रामलिंगचा पूर्ण टूर पूर्ण मस्ती चांगली म्हणजे पूर्ण मस्ती केल्या. लय भारी म्हणजे तिघा भावाने एवढा एन्जॉय केलं की नाही लई दिवसानं एवढं एन्जॉय करायला मिळाले. तर ते बघा मॅगी केलेलं परत ते ह्याचा असेल तिथला व्ह्यू असेल आलमप्रभू मंदिरच्या पाठीमागचा व्ह्यू बघा. एकदम म्हणजे एकदम असलं भारी वाटायला की नाही. आणि ती आलमप्रभू मंदिरच्या पाठीमागचं लोकेशन मला माहीतच नव्हतं. ते माझ्या भावाने मला सांगितलं. तिथं वारं बिरं असलं मस्त चालू आहे. उन्हाळा चालू असं वाटतच नव्हतं तिथं बसल्यावर. तर चला मित्रांनो काल मजा आली. आणि आता मस्तपैकी ड्रॉइंग करून घेऊया. लिली बसल्या बघा इथे निवांत. लिलू ए लिलू. तर मित्रांनो आजचा ब्लॉग पण एकदम मस्त होणार आहे. आज भारी एवढा कंटेंट होणार नाही. जो तुम्हाला मी एवढा दिवस सांगत होतो की कंटेंट करायचं फॅमिलीबरोबर तो दिवस आज आलेला आहे. म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये ते होणार आहे. ते चॅलेंज लई जणांनी केलेलं आहे. आपण पण ते ट्राय करायचं आहे. तर जे मी मागवलेलं ते काल आलेलं आहे. गेस करा मित्रांनो काय असेल. मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे. तर चला मित्रांनो पहिला ड्रॉइंग करूया. जरा ते सगळी कामं ते नावरू दे. सगळी फॅमिली एकत्र बसायचं आणि ते चॅलेंज करायचं. तुम्हाला हिंट देतो मी. ते चॅलेंज करताना ती गोष्ट छोटीशीच गोष्ट आहे खरं एकदम मोठा धमाका आहे. आता तुम्हाला कळालंच असेल. तर चला ड्रॉइंग करूया. मित्रांनो सकाळी तुम्हाला जसं बोललेलं की आपण करणार आज मस्तपैकी चॅलेंज. ते चॅलेंज तुम्हाला दाखवतो काय आहे. सगळे एकत्र बसल्यात हे बघा. मम्मी शुभम शंतनू स्नेहा आणि आमची मावशी. तर ह्या जे आहे ते चॅलेंज तुम्हाला कळालंच असणार आहे काय. तर स्नेहा ओपन करते. अनबॉक्सिंग स्नेहाच्या हाताने करूया. दिसते रे सावली. आडवं आडवं इकडे दाखव व्हिडिओमध्ये. तसं तू एकटं काढ नकोस. तर हे बघा मित्रांनो हे चॅलेंज आहे. सोलो चिप्स चॅलेंज खतरनाक. तर सगळ्यात पहिला कोण कोण करणार. सगळ्यात पहिला ओपन करते हे सांगतो काय करायचं आहे. खाणार कोण पहिला विचाराल तो. होय मग केवढंच आहे ते काहीतरी पाहिजे इथं दे. त्या ह्याच्यातच घे खाली सांडल बघ. ते जरासच असते आधीच. त्याचा मसाला उडेल. फॅन बंद करताय काय. हे नको प्लेट नको यात घाल की. अरे कात्री म्हटलं रे. ओपन होती की का तुटल बिटल नाही. तुटू दे. तुटूनच खायला आता फाड. डोळं लाल पडत होतं. एकट्यालाच आहे खरं ते तेवढं एकच आहे ना ते. म्हणजे चव्हाणी आणि बाळ. तर बघा मित्रांनो केवढंच आहे. 250 रुपयाचं चिप्स. तर यात किती चिप्स आला असतं. तर सगळ्यात पहिला कोण खाणार. डायरेक्ट खायचं. तर आता हे काय करायचं माहिती आहे काय. खायचं आणि कोण किती वेळ थांबते ते बघायचं. आता शुभम आणि शंतनू चालू करणार आहेत. तर चला स्टॉप वॉच बघा बंद करूया. तर मित्रांनो चला घ्या. चला चालू करा. स्टॉप वॉच चालू करतो तोंडात घातल्यावर. आज चालू करा की. मसाला बघा मित्रांनो या आधीच गांगरल्यात. 3, 2, 1 स्टार्ट. चला मी म्हणतो 3, 2, 1. तोड इकडे दाखवा. कोण गेला म्हटलं काय उपयोग नाही. का की रे
काय होईना ए थांब रे थांब थांब रे हे बघा किती मिनिटं झाल्यात बायकाने 1.5 मिनिटं खाल्ल्यात हे 50 सेकंद फक्त थांबू शकला नाही अरे काय बोलते तुला इकडे बाहेर जाऊ नकोस इकडे बाहेर जाऊ नको रे इकडे शिवम जिंकला कुठं इथं रेकॉर्ड आहे की 3.5 मिनिटं खाल्ल्या तिनं आता 1.5 मिनिट झालाय तुझं किती नाही, 3.5 तिथं 3.10 मिनिट 3:10 माझं 3 होतं. माझं 3.5 होतं. 4. कुछ कुछ होता है ये बघा हे उभारायच्या अगोदरच झुक आहे जरा इकडे बघ बा इकडे बघ की इकडे बघ शिवम काय त्याला घाम बघा हळूहळू मुंजीन गावायला येऊ न ग का रे खाल्लं मी का खाल्लो बैठो ते बघा याच्या अंगात आले बघा पाऊस पडणार का म्हटलं पडणार म्हणतात तर मित्रांनो शुभम जिंकलेला आहे 4 मिनिट व्हायला आल्यात हायेस्ट रेकॉर्ड 3.5 मिनिट होतं हे बघा गोड लाडू खाई बसले बघा चला तर काय खाणार आहेस गोड इकडे बघ बरं त्यापेक्षा ते गोड आहे त्या ते म्हैसूर पाक होय म्हैसूर पाक गोड आहे दही पण खाऊ शकता दहीनं थांबते बघ दहीनं थांबते तुझ्यावर विश्वास नाही माझा. काय म्हटलं तुझ्यावर विश्वास नाही. का का रे डोळ्यात रक्त येणार आहे माझ्या आता. याने काय स्कीम केलाय तुला सांगतो की चावला आणि गिळा आहे तोंडात ठेवला असता की ते चड्डीत मुतला असता त्यो लिहिले आले बघा नंतर गेलं मी ते माझ्या तिकडे जायचं म्हणून. दही का रे दही कमी येते दही का इकडे बघ बरा ए शुभम इकडे बघ की काय खायला जा दही पडलं गार जरा
आता सकाळी जरा बेताना बसा हळू, नाहीतर रात्रीतनं खो खो खेळशीला. काय झालं राजा? सांगत होतो ना तिकडनं. बाळा काय झालं राजा? झोलो चिप्स खाल्लायस? म्हण की त्याला म्हणून खाली बसून मग. बाळा, काय झालं राजा? सांगत होतो तुला तिकड खाऊ नको. आला ना आता कोण बाई? त्यांना सौरभनं सगळ्यांना पूर्ण असं लाल भडक केलाय. आता याला जरा खायला द्यायचं आहे. तर मित्रांनो बघा पहिल्यांदा ट्राय करलं, एवढंच आहे. मला वाटत नाही काय लागेल. बघूया, मी तिकड खायचोय, खाय सवय. काय एवढा विषय नाही. असलं भारी वाटले जीवीला, लय भारी वाटले. जेवढ नाही डायरेक्ट खाल्लो. ही द्यायला काय एवढं वाटत नाही. ते नूडल्स असतील तिखट तसं वाटले. आम्ही 2 नूडल्स खाल्ले आमड्याने मी, तेवढं वाटलं तिखट. मस्त आहे एकदम. काय घाम तेवढा येईल मला, बाकी काही नाही. खरं हे सगळं म्हणजे अशी गोष्ट आहे नाही, अटॅक बिटॅक जर लोकांना येत असला, ही गोष्ट खायला गेली की अटॅक थांबते जागेवर. आता जरा असं बारीक मी तिकड वाटत, हळूहळू बारीक बारीक व्हायली. अभी थोड़ा जरा सा अंदर जा रहा है. अभी स्प्राइट होता तो मजा आता. रात्रपर्यंत मोबाईल बसू शकते मी.